नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 7 स्कॉलरशिप एक्झाम मॅथमॅटिक्स मध्ये आपण सुरू केलेला आहे युनिट 1 दॅट इज नंबर वर्क. यामध्ये आपण या आधीचा फर्स्ट लेसन कंप्लीट केलेला आहे. सर्व एक्सरसाइज कंप्लीट केलेले आहे. फक्त त्या रोमन न्यूमरल्सचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण घेतलेले नाही आहेत. तर ते व्हिडिओ जर आपण मिस केले असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आजचा आपला जो आहे तो आहे चॅप्टर नंबर 2 नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स आणि रॅशनल नंबर्स. तर यावरचा जो बेसिक आहे तो आपण इथे बघणार आहोत. त्याबाबत मी जे व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल. आपण इथे पाहणार आहोत डायरेक्ट स्कॉलरशिप एक्झाम मध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे हेच विचारले जातील असे नाही. आपण जे एक्सरसाइज बघत आहोत 2.1 ही या नवनीतच्या बुक मधून, तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. त्याआधी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण जॉईन करू शकता आणि सुपर थँक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण चॅनलला सपोर्ट करू शकता. तर बघूया क्वेश्चन नंबर 1. व्हॉट वुड बी द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट द टेन्स अँड युनिट प्लेसेस ऑफ अ नंबर formed by the addition of the greatest 6 digit number and the smallest 3 digit number. तर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये जी ग्रेटेस्ट 6 डिजिट नंबर असेल आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर जी आहे या नंबरची आपल्याला करायची आहे ॲडिशन. ॲडिशन केल्यानंतर जे आन्सर मिळते त्यामध्ये टेन्स प्लेसचा जो डिजिट आहे आणि युनिट प्लेसचा जो डिजिट आहे त्यांच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला माहित पाहिजे की 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर कोणती आहे. 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर साठी आपल्याला 6 वेळा 9 लिहावं लागेल. 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर कोणती आहे, तर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे 100. आपण घेतले इथे 100 आणि यांची करूया आता ॲडिशन. तर 9 9 9 + 1 10 0 कॅरी 1 9 + 1 10 0 कॅरी 1 9 + 1 10 0 कॅरी 1 9 + 1 10. हे आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे. आता इथे टेन्स प्लेस आणि युनिट प्लेसचा डिजिट पहा. टेन्स प्लेस मध्ये 9 आहे आणि युनिट प्लेस मध्ये सुद्धा 9 आहे. टेन्स प्लेसचा जो 9 आहे याची प्लेस व्हॅल्यू 90 आणि युनिट प्लेसचा जो 9 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू 9. आपल्याला 90 - 9 करायचा आहे तर आपल्याला आन्सर येते 81. हा जो ऑप्शन फर्स्ट आहे हे लिहिण्यामध्ये इथे चुकलेला आहे. 61 च्या ऐवजी इथे पाहिजे होतं 81, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. What will be the sum of adding all possible 3-digit numbers formed by 4, 6, 9 using each of the digit only once? याचा अर्थ काय झालेला आहे की 4, 6 आणि 9 या 3 डिजिट पासून तयार होणाऱ्या जेवढ्या पण 3 डिजिट नंबर्स आहेत त्यांची ॲडिशन करा आणि ॲडिशन केल्यानंतर काय आन्सर येते या 4 पर्यायापैकी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यापासून तुम्ही 6 नंबर तयार होतात, त्या 6 नंबर तयार करा, मग त्यांची ॲडिशन कराल. यामध्ये वेळ भरपूर जाईल. स्कॉलरशिप म्हणजे हे जे प्रश्न आहेत यामध्ये आपल्याला इथे ट्रिक्सचा यूज करायचा आहे. तर ट्रिक्स कशी आहे, जे 3 डिजिट दिलेले आहेत त्यांची ॲडिशन करा. 4 + 6 + 9 आणि याला मल्टिप्लाय करा 2 ने. ठीक आहे. तर 6 + 4 10 10 + 9 19 19 × 2 दॅट इज इक्वल टू 38. म्हणजे युनिट प्लेसची ॲडिशन आली 38. टेन्स प्लेसची ॲडिशन साठी 38 च्या समोर 1 0 लावा म्हणजे 380 होईल आणि 100 प्लेसची ॲडिशन साठी 38 च्या समोर 2 0 लावा म्हणजे आन्सर होईल 3000 इथे 800. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे आता यांची ॲडिशन करायची आहे. इथे 8 आले आहे. 8 + 3 11 = 1 कॅरी 1 8 + 4 12 = 2 कॅरी 1 आणि 3 + 1 4 म्हणजे आन्सर आपल्याला आहे 4218. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. Which of the following is the smallest 6-digit number having digits other than 4 and 7? या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला ज्या 6 डिजिट नंबर दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर अशी कोणती आहे जी 4 आणि 7 ला सोडून येते. आता बघा आपले जो डिजिट्स कोणते आहेत 0 1 2 3 4 5. आपल्याला 6 डिजिट पाहिजे म्हणून पहिले 6 डिजिट घेऊया आपण. 1 2 3 4 5 6. पहिले 6 डिजिट आपण घेतले. आता यामध्ये यापासून तयार होणारी स्मॉलेस्ट नंबर बनवायचे पण 4 आणि 7 नाही पाहिजे, म्हणजे हा 4 नाही घेऊ शकत. मग आपला जो आला इथे 5 नंबर, पुन्हा एक नंबर घ्यावा लागेल, एक डिजिट घ्यावा लागेल, तो आहे 6. आता आपल्याला 6 नंबर झाला. यापासून तयार होणारी स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर बनवायचे आहे.
स्मॉलेस्ट नंबर बनवणं तुम्हाला माहित आहे की आपण दिलेल्या डिजिट्सला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करतो. पण जर झिरो आला असेल तर झिरोला आपण सेकंड प्लेसवर येतो. तर सगळ्यात आधी घेऊया 1, मग 0, त्यानंतर 2, 3, 5, 6. तर ही होईल आपली रिक्वायर्ड स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर 1, 0, 2, 3, 5, 6. आता इथे कुठे लिहिलेलं आहे 1, 0, 2, 3, 5, 6 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. What will be the sum of adding all the possible 4-digit numbers formed by 7913 using each of the digit only once? आपल्याला इथे 4 डिजिट दिले आहे. जसं या आधी आपल्याला 3 डिजिटचं एक्झाम्पल होतं. आता या 4 डिजिट पासून जेवढ्या काही 4 डिजिट नंबर बनतात त्यांची आपल्याला ऍडिशन विचारलेली आहे. आता यामध्ये ट्रिक काय आहे की बघा, इथे प्रत्येक डिजिट हा 6 वेळा येईल. युनिट प्लेस मध्ये 6 वेळा, टेन्स प्लेस मध्ये 6 वेळा, 100 प्लेस मध्ये 6 वेळा आणि 1000 प्लेस मध्ये 6 वेळा, असे त्याचे 4 ग्रुप बनतात. मग आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये यांची ऍडिशन करायची. 7 + 9 + 1 + 3 आणि याला मल्टिप्लाय करायचं आहे 6 ने, कारण प्रत्येक डिजिट हा 6 वेळा अपियर होतो. आता इथे 9 + 1 10, 7 + 3 10, 10 + 10 20 आले. 20 × 6 करा, आन्सर आपला आला 120. म्हणजे युनिट प्लेसच्या डिजिटची ऍडिशन 120 आली. टेन्स प्लेसच्या डिजिटच्या साठी याच्यासमोर एक 0 लावा, म्हणजे 1 2 0 0. याच नंबरच्या समोर एक 0 वाढवला. 100 प्लेसच्या ऍडिशन साठी 1 2 2 0 वाढवा, म्हणजे आधी 2 0 हे आहे, पुन्हा एक 0 वाढवला. ठीक आहे. आणि 1000 प्लेसच्या साठी 1 2 0 घेतले, त्याच्यासमोर आता पुन्हा आपल्याला 3 0 लावायचे आहे. 1 2 3 अशा पद्धतीने ही मांडणी करायची. ऍडिशन करूया. 0 2 2 + 1 3, 2 + 1 3, 2 + 1 3 आणि 1. आन्सर आला 1 3 3 2 0. 1 3 3 2 0 इथे आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. इन द नंबर, आपल्याला एक नंबर दिले आहे 94,534. या नंबर मध्ये हाऊ मेनी टाइम इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 ऑन द राईट टू दॅट ऑफ द लेफ्ट. आता इथे बघा 4 इथे युनिट प्लेस मध्ये आला आहे आणि इथे सुद्धा इथे 1000 प्लेस मध्ये आला आहे. आता इथे राईटला कोणता आहे, युनिट प्लेसचा डिजिट आहे, आणि लेफ्टला कोणता आहे, 1000 प्लेसचा डिजिट आहे. प्रश्नात काय विचारलं आपल्याला, हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 ऑन द राईट टू दॅट ऑफ द लेफ्ट. म्हणजे राईटला हा जो 4 आहे याची प्लेस व्हॅल्यू याच्या प्लेस व्हॅल्यूच्या किती टाइम्स आहे. आता राईट साइडला जो 4 आहे युनिट प्लेस मध्ये त्याची प्लेस व्हॅल्यू 4 आहे. लेफ्ट साइडला जो 4 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू तो 1000 प्लेस मध्ये आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू 4000 झाली. प्रश्न असा आहे की हा 4 याच्या किती टाइम्स आहे. किती टाइम्स आहे याकरता आपल्याला या 4 ला 4000 ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे. 4 1 जा 4, 4 1 जा 4. आन्सर आला 1/1000. म्हणजे राईट साइडचा 4 ची प्लेस व्हॅल्यू लेफ्ट साइडच्या 4 च्या प्लेस व्हॅल्यूच्या 1/1000 टाइम्स आहे. यामध्ये ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. 3 + 2p and 5 + 3q are the digits in the 1000 and tens place respectively of the number 84,527. आपल्याला एक नंबर दिला आहे 84,527. आता या नंबरच्या 1000 प्लेसचा डिजिट इथे 4 आहे आणि टेन्स प्लेसचा डिजिट इथे 2 आहे. पण आपल्याला काय म्हटलं आहे की 1000 प्लेस मध्ये जो डिजिट आहे तो आणि टेन्स प्लेस मध्ये जो डिजिट आहे तो कोणता दिलेला आहे इथे. पहिला आहे 1000 प्लेसचा आणि दुसरा टेन्स प्लेसचा. रिस्पेक्टिव्हली शब्दाचा अर्थ काय, आधी 1000 प्लेस नंतर टेन्स प्लेस, 1000 अँड टेन्स रिस्पेक्टिव्हली म्हटलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे 4 च्या जागी इथे 3 + 2p आहे आणि 2 ऐवजी 5 + 3q आहे. हा त्याचा अर्थ आला. याचा अर्थ काय होईल मग, 3 + 2p म्हणजेच 4 होते. मग आपण काय लिहूया, 3 + 2p = 4 होईल आणि इथे 5 + 3q = इथे 2 होईल. यातून p ची जर व्हॅल्यू काढायची आहे तर आपण काय करू, इथे आता c ला आधी RHS मध्ये ट्रान्सफर करूया. मग इथे काय राहिलं आपल्याजवळ, 2p = 4 - 3 इथे झाला 1 आणि यावरून p = काय होईल 1/2 म्हणजे 0.5. इथे काय होईल, 3q = 2 - 5 होईल. 2 - 5 that is equal to -3 आणि मग q = काय होईल, -3/3 that is equal to -1. म्हणजे p ची व्हॅल्यू आली आपली 0.5 आणि q ची व्हॅल्यू आली -1. तर 0.5 आणि -1 हे आन्सर आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7.
व्हॉट इज द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 8 इन द नंबर. एक नंबर आपल्याला दिले इथे 9380568. या नंबर मध्ये जो 8 आहे त्याच्या प्लेस व्हॅल्यूचा डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. इथे 8 आलेला आहे, इथे पण 8 आलेला आहे. या 8 ची प्लेस व्हॅल्यू 8 घ्यायचं, त्यासमोर किती डिजिट आहे 1 2 3 4 4 झिरो लावून द्या. 1 2 3 4. 8 हा कोणत्या प्लेस मध्ये इथे 1 10 100 1000 10000 प्लेस मध्ये आहे. 8 ची प्लेस व्हॅल्यू झाली 80000. हा 8 युनिट प्लेस मध्ये, याची प्लेस व्हॅल्यू 8च राहील. आणि यांची करायची आहे आपल्याला सबट्रॅक्शन. इथे काय करू आपण 7 10 इथे राहिले 9, इथे 10 राहिले 9, इथे 10 राहिले 9 आणि इथे 10. 10 minus 8 2 9 9 9 7 7 992. हे आन्सर आलेला आहे. यामध्ये कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. आणि नेक्स्ट बघूया आजच्या या एक्सरसाइज मधील लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. इन द नंबर, एक नंबर दिलेला आपल्याला 954072. सॉरी, या नंबर मध्ये हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 4 दॅन दॅट ऑफ द डिजिट 2. म्हणजे या नंबर मध्ये 4 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 2 च्या प्लेस व्हॅल्यूच्या किती टाइम्स आहे हा प्रश्न विचारलेला आहे. इथे 4 कोणत्या टाइम्स आहे 1 10 100 1000 10000 प्लेस मध्ये आहे. म्हणजे 4 ची प्लेस व्हॅल्यू झाली 40000. ठीक आहे. मग हे 40000 या 2 च्या किती टाइम्स आहे? 2 युनिट प्लेस मध्ये आहे, म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू 2 आहे. किती टाइम्स आहे फाइंड आउट करण्याकरता याला 2 ने डिवाइड करावं लागेल. तर 2 ने 40000 ला डिवाइड केले तर आन्सर येते 20000. त्यापैकी कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन 3 इज करेक्ट.